खरं तर भारतीय संस्कृती म्हटलं की खूप सगळ्या चालीरीती, रूढी परंपरा या आपसूक आल्याच, नाही का? आणि का येऊ नये? आपला इतिहासच इतका उदंड आहे की प्रत्येक ऐतिहासिक काळात त्या लोकांनी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला. जे जुनं आहे पण आपल्या विवेक बुद्धीला पटलंय ते आत्तापर्यंत चालूच आहे. आणि आपण समाजात डोकावून पाहिलं तर त्याची प्रचिती आपल्याला येतेच. अशा खूप परंपरा आहेत ज्यावर बोललं गेलंच पाहिजे, पण कुणी हिंमत करत नाही. कारण का? तर समाज त्याला गिळून टाकेल. त्यातलीच एक म्हणजे लग्न. हो, हो, मान्य आहे, लग्न केलंच पाहिजे. म्हणजे काही नियम आहे म्हणून नाही, तर समाजात लैंगिकता कुठलं चुकीचं वळण घेऊ नये म्हणून प्रत्येक स्त्री पुरुषाला त्याच्या हक्काचं कोणीतरी असावं, एवढाच काय तो त्याचा अर्थ. आता तुम्ही म्हणाल की काहीही खोटं सांगू नकोस. खरं तर लग्न म्हणजे एका स्त्रीने पुरुषाची काळजी घेणे आणि पुरुषाने स्त्रीची काळजी घेणे असंच ना? पण काय हो, हे खरंच आहे का? आज प्रत्येक 5 घरापैकी एका घरात स्त्री पुरुष वाद असतोच. कुठे पुरुष दारुडा, क्रूर, तर कुठे बाई नादिक. असं का? पूर्वीपासून चालत आलेली ही लग्न नावाची परंपरा, त्यात सध्या जर काही बदल झाला असेल तर तो म्हणजे आता बालविवाह होत नाही एवढंच. बाकी त्यात होणारी जातीची, अत्याचाराची, विचारांची घुसमट ही आहे तशीच. त्यात काहीही बदल नाही. आणि मला समाजाकडे पाहता हा प्रश्न नेहमी पडतो की पालक लोक ज्यांना नेहमी असं वाटत राहतं की आपण मुलाबाळांना जन्म दिला, मग आपल्यालाच त्यांची सगळी जबाबदारी घ्यावीच लागेल. आणि फक्त याच गोष्टीसाठी त्यांच्या पाल्याने त्यांचा काहीही विरोध न करता ऐकतच राहायचं. मग भलेही त्यांना ते पटत असो वा नसो. आपण काही केलं नाही तर आपल्या मुलाबाळांचं वाईटच होईल हा मनाचा ग्रह करून आपले निर्णय फक्त त्यांच्यावर लादत राहायचे. किमान लग्नाच्या बाबतीत तरी हे खूपच अनुभवायला मिळतं. समजा एखाद्या मुलामुलीला प्रेमविवाह करायचा असेल तर आधी फक्त जात भिन्न असल्याने अडचण यायची. आता तर जात सारख्या असल्या तरी असंख्य अडचणी. मुलगा कमावतो का? शेती आहे का? सिबिल स्कोर काय? खरंच? नाही म्हणजे खरंच? अरे ती मुलगी त्याच्या प्रेमात पडली आहे म्हणजे तिला त्याच्याबद्दल सगळं माहिती आहे असंच ना? किंवा तो मुलगा जेव्हा प्रेमविवाह करायचं म्हणतोय म्हणजे त्याला त्या मुलीबद्दल सगळं माहिती आहे असंच ना? आणि जरी उद्या समजा त्यांचं काहीतरी बिनसलं तर किमान त्यांना ह्या गोष्टीचं दुःख तरी नसेल, कारण तो निर्णय त्यांचा वैयक्तिक होता, कुणी त्यांना आग्रह केला नव्हता. हे झालं प्रेमविवाहाचं. अजून एक प्रकार म्हणजे ठरवून, बघून आणि सगळं बोलून लग्न करणे. त्यालाच आपण अरेंज मॅरेज म्हणतो. मुलगा मुलीला पाहायला जातो. आता मुलगाच का मुलीला पाहायला जातो हे मात्र इतिहासकारांना विचारा. हा तर काय, मुलगा मुलीला पाहायला जातो. त्या 5 मिनिटाच्या भेटीत ठरवायचं की ती आपल्याला आवडली की नाही, किंवा मुलीसाठी तो मुलगा आपल्याला आवडला की नाही. म्हणजे मुला-मुलीने ज्याच्याबरोबर आयुष्य काढायचंय त्याचा निर्णय त्या भेटीत घ्यायचा. अहो असं काय करता? आपल्याच संस्कृतीचा भाग येतो. तुम्ही जर म्हणत असाल की त्या दोघांनी एकमेकांना थोडासा वेळ द्यावा, अगदी काही दिवस किंवा आणखीन 1-2 भेटी आणि मग निर्णय घ्यावा, तर आपल्या संस्कृतीत नाही चालत ते. आणि मग असंच 5 मिनिटाच्या भेटीत पार पडतं एक महान कार्य म्हणजे लग्न. हल्ली हल्ली तर अजून एक महान गोष्ट घडते, ती म्हणजे खोटं लग्न. सांगतो, जरा धीर धरा. यात होतं असं की आपल्या वडिलांच्या किंवा आईच्या धाकाने मुलगा किंवा मुलगी त्यांना पाहिजे त्या जोडीदाराशी लग्न न करता निव्वळ आप त्यांच्या भीतीने भलत्याच व्यक्तीशी संसार थाटतात आणि 2 कुटुंबाचं वाटोळं करतात. अहो मी म्हणतच नाही ना की दोष फक्त मुलामुलींचा आहे. आपला जोडीदार कोण हवा हे जर आपल्या हक्काच्या पालकांशी बोलता येत नसेल तर हा दोष नक्कीच पालकांचा आहे. पण तरी त्या मुलामुलींना असा हक्क कोणी दिला की दुसऱ्यांच्या आयुष्याचं वाईट करायचं? तुम्ही तुमचं मत घरच्यांना सांगू शकत नाही. यात त्या समोरच्या मुलामुलीची काय चूक आहे ज्याचं आयुष्य तुम्ही खराब केलं? जसं बळच लग्न लावण्याचा हक्क घरच्यांना नाही, तसंच खोटं लग्न करण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला? काय म्हणाले? मी खोटं बोलतोय? मलाही असंच वाटलं आधी. पण तुम्ही फॅमिली कोर्टात चक्कर मारा. तुम्हाला कळेल की ही लग्न नावाची परंपरा कुठे चालली आहे नेमकी. पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो की का पालकांना लग्न ही भानगड म्हणजे एखादी जबाबदारी वाटते आणि म्हणून सतत आपले निर्णय पाल्यांवर लादायचे असतात. कधीतरी आपल्या मुलामुलींच्या मताचा विचार करावा.
त्यांचं लग्न 25व्या वर्षी झालंच पाहिजे असा हट्ट काय बरोबर नाही. ज्या गोष्टीची घाई करून तुम्हाला सो कॉल्ड कर्तव्यातून मुक्त व्हायचंय म्हणून तुम्ही मुलामुलींचे नुकसान करू नका. खरं तर लग्न झालंच नाही म्हणून कोणाचं फक्त वाटोळंच झालं असं तर मी कुठे पाहिलेलं नाही, आणि असेल तर तुम्ही मला सांगा. आणि काय हो, असा हा लग्नाचा डाव मांडायचा, पैशांची उधळण करायची, माच करायचा, रुसवे फुगवे मान मारतात, कशासाठी? तर मोठेपणा मिरवण्यासाठी. पण हे ज्याच्यासाठी चाललंय त्या मुलामुलीला खरंच पटलं काय? त्यांची इच्छा आहे का? याचं काय? हे कुणी ठरवायचं? 2 हार हातात देऊन आणि मंगळसूत्र नावाचं लोढणं गळ्यात घालून जर खरंच संसार होत असते तर आज फॅमिली कोर्टातले वकील गिऱ्हाईक नाही म्हणून दुसरा धंदा बघायला लागले नसते का? लग्नात तुम्ही थाटात एक कार्यक्रम ठेवता, काय तर म्हणे सप्तपदी, जिथे मुलगा मुलगी 7 जन्माच्या शपथा घेतात, एकमेकांना वचनं देतात. काय रे हे ढोंग आपल्या पूर्वजांनी आपल्याला लावून दिले, ज्याला काही धड ना बूड. आणि तुम्ही म्हणत असाल की मी खोटा आहे तर करा कोर्टातली गर्दी कमी, वाचवा लग्नामुळे आत्महत्या करणाऱ्या निष्प्राण मुलामुलींचे जीव, दाखवा तुमचं पालकत्व, तुमचं निरपेक्ष प्रेम. आणि जर तेही तुमच्या हातात नसेलच तर बंद करा हे सप्तपदीचं थोतांड आणि घ्या कोर्टातले कागद हातात आणि घ्या लिहून नवरा नवरीकडून की जो कोणी संसार बोलण्याचा प्रयत्न करेल त्याने काहीही न मागता, कुणाकडूनही कसलीही अपेक्षा न करता निघून जातो किंवा जाते. कारण याला जबाबदार मी स्वतः आहे.